शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर बेचिराख होण्याची दुर्दैवी घटना लांजा तालुक्यातील चिंचुर्डी धावडेवाडी येथे बुधवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली आहे। घर बंद असल्याने जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील सर्व साहित्य, कपडा लत्ता यांची राख रांगोळी झाली आहे। या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। लांजा तालुक्यातील पूर्व भागात आणि दुर्गम भागात असलेल्या पाळू चिंचुर्डी धावडेवाडी येथील प्रकाश रघुनाथ धावडे यांचं घर आहे। प्रकाश धावडे यांचं सर्व कुटुंब नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईला राहतं, त्यामुळे घर बंद असतं। काल बुधवारी रात्री 12 वाजता आग लागली। हा म्हणता आगीनं रौद्र रूप धारण केलं। रात्री अचानक घराला आग लागल्यानंतर एकच हाहाकार उडाला। प्रकाश धावडे यांच्या घराशेजारी अन्य घरे असल्याने सर्व ग्रामस्थांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र आगीनं रौद्र रूप धारण केलं असल्यानं हे या घटनेत संपूर्ण घर बेचिराख झालं। घरातील भांडी कुंडी, कपडे लत्ते, कपाट, अन्य सामान आणि साहित्याची राख रांगोळी झाली। घराला आग लागल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलीस पाटील तसंच तहसीलदार यांना दिली। त्यानंतर राजापूर नगर परिषदेचा अग्निशमन बंब मागवण्यात आला, मात्र रात्रीची वेळ असल्याने आणि चिंचुर्डी हा दुर्गम भाग असल्याने बंब पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता। पहाटे घटनास्थळी दाखल झाला तोपर्यंत आगीत पूर्णपणे घर बेचिराख झालं होतं। संपूर्ण घर या आगीत भस्मसात झालंय। यामुळे घरमालक प्रकाश धावडे यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे।